तुम्हाला आपल्या मराठी भाषेमधील ती म्हण माहिती आहे का? पळसाला पाने तीनच. तर त्याच पळसाबद्दल आज जाणून घेऊया. फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असं नाव मिळवणारा हा वृक्ष अतिशय सुंदर वृक्ष आहे. याला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट एवढ्यासाठीच म्हणतात, की उन्हाळ्याच्या काळामध्ये जेव्हा पूर्णपणे झाड हे निष्पर्ण होतं आणि जंगलामध्ये रखरखाट असतो, त्यावेळेला याची जी फुलं आहेत ती उठून दिसतात. जणू काही आगीच्या ज्वाला या आकाशाच्या दिशेने झेपावत आहे. भारताच्या काही भागांमध्ये या फुलांपासून एक पेय बनवतात, जे उष्णतेसंदर्भात विकारावर अतिशय गुणकारी मानले जाते. पळसाच्या फुलातील मधुरस टिपण्यासाठी पक्ष्यांची नेहमीच या झाडावर लगबग असते. या ज्या शेंगा तुम्ही पाहत आहात, ही पळसाची फळे आहेत आणि या शेंगाच्या आतमध्ये एकच बी असते. या वृक्षांच्या पानांची रचना ही ट्रायफोलिएट म्हणजे 3 पानांचा समूह अशी असते. म्हणूनच मराठीमध्ये पळसाला पाने 3च ही म्हण रुजू झाली आहे. हा वृक्ष लाखेच्या किड्याचा मुख्य अधिवास आहे, ज्याच्यापासून आपल्याला लाख मिळते. तसेच या वृक्षाच्या सालीपासून टॅनिन मिळते, जे चामड्याच्या उद्योगामध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. पळसाचे शास्त्रीय नाव आहे ब्युटिया मोनोस्पर्मा, कारण याच्या शेंगामध्ये एकच बी असते, म्हणून मोनो म्हणजे एक, स्पर्मा म्हणजे बीज, असं त्याचं नाव त्याला मिळालेलं आहे. फुलांनी लगडलेला हा पळस पाहिला, की असं वाटतं, की खरोखरच निसर्ग हा एक अद्भुत कलाकार आहे.